महाराष्ट्राला सुनेत्रा पवार यांच्या रूपानं पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळाल्यानं महिलांनी अभिमान व्यक्त केलाय। आतापर्यंत अजित पवारांच्या मार्गदर्शनामध्ये त्यांनी चांगलं कार्य केलं। आता दादांनंतर देखील त्या वारसा पुढे नेतील असा विश्वास नागपुरातील महिलांनी व्यक्त केलाय। पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होण्याचा मान सुनेत्राताई पवार यांना मिळालेला आहे आणि नेमकं याबद्दल काय वाटतं हे जाणून घेण्यासाठी नागपुरातील काही महिलांशी आपण चर्चा करूया। ताई, काय सांगाल, कसं वाटतंय की सुनेत्राताई पवार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झालेल्या आहेत? काय भावना आहेत एक महिला म्हणून? महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सुनेत्रा वहिनी पहिल्या उपमुख्यमंत्री झालेल्या आहेत। हा मान त्यांना मिळालेला आहे आणि त्याचा आम्हाला खरंच एक महिला म्हणून खूप जास्त अभिमान आहे। परंतु आम्ही याचा आनंद व्यक्त करू शकत नाही, कारण की कुठल्या परिस्थितीमध्ये त्या पदाची शपथ घेत आहे हे आपणाला पण माहिती आहे। तर आमच्यासाठी ही अभिमानाची बाब आहे। फारच अभिनंदन करतो मी त्यांचे आणि ही आनंदाची गोष्ट आहे की त्या आपल्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झाल्यात। खरंच आनंदाची गोष्ट आहे। महाराष्ट्राच्या ह्या राजकीय इतिहासामध्ये हा ऐतिहासिक निर्णय आहे की पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होत आहेत, त्या पण राष्ट्रवादी पक्षाच्या। आणि 6 वेळा आतापर्यंत अजितदादा हे उपमुख्यमंत्री राहिले आहेत आणि त्यांच्यानंतर त्यांची खुर्ची ही त्यांच्या धर्मपत्नीला मिळते आहेत। एक कुठेतरी खंत आहे की जर दादा असते आणि त्यांनी आपल्या डोळ्यांनी जर हा क्षण बघितला असता तर महाराष्ट्राचं काहीतरी वेगळंच आपल्याला एन्व्हायरमेंट बघायला मिळालं असतं। पण एकीकडे सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत आणि आनंदाचा क्षण पण आहे। कॅमेरामन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।